आहात सर्वजण? होप्स सगळे मजेत असताल. तर आज प्लॅन होता माझा की संध्याकाळी मी मासवड्या बनवणार होते. सो म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावी ती रेसिपी. कारण मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेले मासवड्या बनवायच्या, तर त्या खूप छान बनवतात. जर कधी वेळ भेटला किंवा असं कधी टायमिंग वगैरे आला तर मी त्यांच्याकडून नक्की तुम्हाला दाखवल की त्या कसं मासवड्या बनवतात. सो आता मी बघते, म्हणजे मी बनवते आज संध्याकाळी. सो बघू आज कसं बनवते मी. तर पिलू वगैरे जर नाही रडलं तर ठीक आहे, मी बनवल. पण जर तो जरा खळीला येतो असं म्हणतात कधी कधी संध्याकाळी. सो कधी कधी रडतो तो संध्याकाळी, तर मग त्याच्या हिशोबानुसार आता बघूयात जमते की नाही. सो आता आज आंघोळ वगैरे राहिली आहे माझी, आंघोळ वगैरे करून घेते. त्यानंतर वेळ जर भेटला तर ब्लाऊज वगैरे शिवणार आहे मी, ते पण तुम्हाला दाखवेल मी. तर बघूया की आज काय काय होते. सो चलो असेच कनेक्ट राहा. तर दीदी इथं वांग्याची भाजी बनवते आहे सकाळी, कारण यांना डब्यासाठी लवकर बनवावं लागतं जेवण. तर मग तिचं स्वयंपाक लवकरच चालू होतो 7 वाजताच, म्हणजे यांना 8-8:30पर्यंत निघावं लागतं. सो इथं काळ्या मसाल्याची भाजी बनवते ती, जो की सगळ्यांना आवडते आमच्या इथं. आणि त्यानंतर मला चहा वगैरे करून दिला, मी चहा वगैरे पिला आणि आंघोळ वगैरे करून घेतली. तर जेवण वगैरे झालं आहे आणि आता खूप दिवसानंतर ना मी ब्लाऊज शिवायचं म्हणत होते. तर म्हटलं आज शिवून घ्यावा ब्लाऊज. म्हणजे पहिले मी खूप किती 3-4 वर्ष लग्नाच्या आधी शिवलेलं असं, पण म्हटलं जमतंय की नाही बघावं. तर चला मग पाहूया की जमतंय किंवा नाही. कट केले ब्लाऊज, आता शिवून बघते आणि तुम्हाला लास्ट रिझल्ट दाखवते आता की कसं होते. ओके चलो. सो ब्लाऊज शिवून झालाय आणि हा बघा, हा पाठीमागचा गळा आणि जमलंय शिवायला. तसं तर खूप दिवसानंतर ट्राय केलं. तर हे बघा, काय आले, थांब शंभू, थांब बाबू. तर हे ब्लाऊज शिवत असताना कंप्लीट 5 ते 6 वेळेस मी मध्ये उठले, कारण 2-3 वेळेस शंभूला एक 2 वेळेस शंभू झोपलेला. त्याच्यानंतर तो फीड करण्यासाठी त्याला 5-6 वेळेस तर उठावंच लागलं. नाहीतर मग 2 तासात झालं असतं ब्लाऊज शिवणं. पण तसं तर मी कधी बसलेले 2 वाजता बसले शिवायला, आणि आता 5:30 वाजले, म्हणजे 2, 3, 4, 5 म्हणजे बरोबर 3 तास तर बरोबर लागलेत मला. तर ठीक आहे, चला बघू नेक्स्ट. तर दीदीने इथे चपात्या करायला घेतलेल्या, कारण चपात्या वगैरे करून घेतलं की भाजीला थोडासा वेळ लागतो मासवड्याच्या. तर तिनं माझ्याकडे दिलेलं भाजीचं काम. तर मी इथं सर्व आवरून घेतलं, कांदा चिरून घेतला, खोबरं, तीळ वगैरे हे सर्व काही. आणि मी काय पूर्ण रेसिपी दाखवलेली नाही आहे, कारण पिलूला दीदी घेऊन बसलेली होती आणि व्हिडिओ शूट करायला कोणच नव्हतं. सो मला सगळं करणं म्हणजे नाही झालं हँडल. तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन नंतर कधीतरी मासवड्याची रेसिपी. सो बघा, इथं मासवड्या तयार झाल्यात. आता यांना कट वगैरे करून घेते मी आता, आणि त्यानंतर याच्यासोबत पातळ रस्सा भाजी बनवते. तर त्याच्यासाठी मी इथं कांदा चिरत होते. तर पातळ रस्सा भाजी थोडीशी नॉर्मलच बनवलेली, खूप मसाल्याची नव्हती बनवली, कारण मासवड्यामध्ये ऑलरेडी खूप मसाला होता. तर ती थोडीशी नॉर्मल, म्हणजे थोडंसं मीडियम टाईप बनवलेली.
तर जेवण वगैरे केले आणि इथं बघा आता पिलूसोबत थोडंसं गप्पा मारते. केले आमच्या शंभूना आणि शंभूचे खेळ बघा कसे चालू झालेत. काय आहे शंभू? काय आहे? काय आहे बाबू? काय टबूज खायचं? खायचं टबूज तिला? हे धर तुला बघा शंभू सारखं शंभूला. तर चला आजच्यासाठी बस एवढंच. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.